सँक्शन अशा ज्या काही वेगवेगळ्या त्रुटी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्याच्यानंतर माननीय सरकारी वकिलांचा त्याच्यामध्ये युक्तिवाद झाला आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर फिर्यादीच्या वतीने श्री सुदर्शन देशमुख यांच्या शिवराज देशमुख यांच्या वतीने जे काही मयत संतोष देशमुख आहेत यांच्यासाठी माझ्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवादाची प्रमुख मुद्दे आपले असे होते की अटकेची कारणे देण्यात आलेली आहेत. त्याच्यापेक्षाही अटकेची कारणे देण्याची आवश्यकता नाही ह्या कारणासाठी की ते स्वतःहून CID पुणे येथे सरेंडर झालेले होते, त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या. नंतर हे जे काही कन्सोलिडेटेड चार्जशीट किंवा एकत्रित चार्जशीट देण्यात आलेला आहे ते एकत्रित चार्जशीट देण्याचे हे सर्व अधिकार पोलिसांचे आहेत. कायद्यामध्ये BNSS असेल किंवा पूर्वीचा CRPC याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाधा किंवा बार त्याच्यामध्ये नाहीये, त्यामुळे कन्सोलिडेटेड चार्जशीट देणं शक्य होतं. याच्याही पलीकडे जो काही मकोका कायदा आहे त्याच्या अंतर्गत जे ट्विन टेस्ट म्हणतो ते सेक्शन 21(4) त्याच्यानुसार ट्विन टेस्ट सॅटिस्फाय करणं किंवा त्याच्यावरती त्यांनी सबळ असे कारण न्यायालयासमोर देणं गरजेचं आहे, जे की त्यांनी दिलेले नाहीयेत. आणि याच्यामध्ये अनेक असे पुरावे आहेत, वस्तुस्थितीजन्य असतील, बाकी सर्कमस्टन्शियल असतील, बरेचसे पुरावे आहेत ज्याच्या आधारे प्रथमतः किंवा प्राथमिक दर्शक याच्यामध्ये श्री वाल्मिक कराड हे दोषी दिसतात. त्यामुळे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा ही न्यायालयाकडे आपण विनंती केलेली आहे. आता पुढील सुनावणी उद्या ठेवलेली आहे. जे काही आज फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद झाला त्याचा प्रतिवाद उद्या होणार आहे न्यायालयासमोर आणि तो उद्या न्यायालयासमोर होईल. त्याच्यानंतर निर्णयासाठी प्रकरण राखून ठेवलं. संघटित गुन्हेगारीचा मुद्दा जास्त रेज करण्यात आला. मुळात संघटित गुन्हेगारी त्याच्यामध्ये निष्पन्न होत नाही असा आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद होता. तर त्याच्यासाठी ही संघटित स्वरूपाची किंवा ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट म्हणजे संघटित गुन्हेगारी कशा स्वरूपाची होती याच्यासाठी वेगवेगळे दाखले देण्यात आहे. संघटित गुन्हेगारी जी असते तो क्राईम सिंडिकेटने केलेल्या गुन्हेगारी संदर्भातली असते. त्या ज्या गँगचे किंवा जे गुन्हेगारीचे किंवा क्राईम सिंडिकेटचे जे काही सदस्य असतील ते स्वतः व्यक्तिगत आणि सामूहिकरित्या त्याच्यामध्ये दोषी आढळतात. ते कोर्टाला आपण निदर्शनास आणून दिलेलं आहे. यावेळी सर एक 26/11चा तुम्ही संदर्भ दिला, काय संदर्भ? 26/11 सारख्या याच्या पूर्वी जे काही घटना झालेल्या आहेत, जे त्यांचं म्हणणं होतं की एकत्रित 3 गुन्ह्यांचं एकत्रित चार्जशीट आपण देऊ शकत नाही किंवा पोलिसांनी जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे. याच्यासाठी पूर्वीच्याही प्रकरणाचे काही दाखले देण्यात आलेले होते. 26/11 सारखं असेल किंवा यापूर्वी जे काही असे बरेचसे एकाच घटनेसंदर्भात किंवा याचे बरेचसे FIRs झालेले आहेत, जो की पार्ट ऑफ सिरीज किंवा सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतो, ते एकत्रितरित्या चार्जशीट दाखल करण्याचे अधिकार पोलीस यंत्रणेला आहेत आणि तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळून येत नाही हे आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणू. पुरावे नष्ट करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली तपास यंत्रणांना आणि बऱ्याच गोष्टी रिकव्हर केल्या, त्याही तुम्ही नमूद केलेल्या होत्या तुम्ही दोघांनी एकत्रितपणे. काय मांडले त्याच्यामध्ये जो काही त्यांच्या विरुद्ध पुरावा आहे तो चार्जशीटमध्ये बऱ्यापैकी सगळ्याच अगदी मकोकामध्ये जे 8 आरोपी आहेत त्या 8ही आरोपींसंदर्भात सबळ असा पुरावा त्यांच्या पोलीस यंत्रणेकडे आहे. कायद्यामध्ये याला गृहीतकी किंवा प्रिझम्पशन असतात, ते प्रिझम्पशनही यांच्या विरुद्ध अट्रॅक्ट होतं आणि हा सगळा जर एकंदरीत विचार केला तरी आज प्रथमदर्शी हे दोषी आढळतात आणि यांना जामीन देण्यात येऊ नये असं आपलं म्हणणं आहे. एक मुद्दा आहे की जामीन दिला तर असंही एक बोलले. त्याच्यासाठी त्याला मुळात हा जो मकोका कायदा आहे हा एक स्पेशल स्टॅट्यूट आहे. हा स्पेशल स्टॅट्यूट असला NDPS असेल, मकोका असेल, असे हे जे स्पेशल स्टॅट्यूट असतात त्याच्यामध्ये काही रिगरस कंडिशन्स म्हणतो. म्हणजे कंडिशन्स या अर्थाने की प्रथमतः त्यासाठी न्यायालयाला ह्या निर्णयापर्यंत यावं लागतं किंवा प्रथमदर्शी आरोपीने हा गुन्हा केला नाही हे एक निदर्शनं नोंदावं लागतं. किंवा दुसरा भाग याच्यात असा आहे की जर उद्या याला जामिनावरती जर आपण सोडलं तर परत अशा स्वरूपाचा गुन्हा ते करणार नाहीत हे पण त्याच्यामध्ये त्या ऑर्डरमध्ये अंतर्भाव असणं गरजेचं आहे. आणि जर ह्या 2 ट्विन कंडिशन किंवा ज्या 2 गोष्टी आहेत ह्या सॅटिस्फाय होत असतील, भविष्यात हे जर कुठला अशा स्वरूपाचा गुन्हा करणार नसतील तरच ते बेलसाठी किंवा जामिनासाठी पात्र ठरतात हे आपलं म्हणणं होतं.